नमस्कार, मी रूपा तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते। तर आज आपण बघतोय झणझणीत तर्रीदार आणि झटपट बनणारा असा मटणाचा रस्सा। इथे मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून अर्धा किलो मटण आणि मटण घेताना अर्धा भाग नरम आणि अर्धा भाग हाडांचा घेतला की रस्स्याला चव खूप छान येते। आणि आज आपण हे मटण कुकर मध्ये करणार आहोत। त्यासाठी इथे मी कुकर मध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालूयात आपण 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र आणि मिनिटभर ही परतून घेतली की यामध्ये आता घालूयात एक बारीक चिरलेला कांदा आणि तो आपण हलकासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे हलकासा कांदा नरम झालेला आहे। आता यामध्ये घालूयात 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि ती आपण आता या कांद्यावरती मिनिटभर परतून घेऊयात। आता यामध्ये घालूयात एक छोटा चमचा हळद आणि इथे मी वापरत आहे अगरी मसाला आणि तो मी घालत आहे 2 चमचे। तुम्ही कुठलाही घरगुती मसाला घातला तरीही चालेल। आणि गॅसची आज आपल्याला मंद करून हे मसाले कांद्यावरती परतवून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत मटण आणि हे मटण घालून आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनिटं हे मटण आपल्याला ह्या मसाल्यावरती परतून घ्यायचं आहे। तुम्हाला मी केलेला रेसिपी आवडत असणारच तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे आपलं मटण चांगलं परतून झालेलं आहे आणि आता यावर आपण ठेवूयात झाकण आणि झाकणामध्ये टाकूयात पाणी आणि आता 5 मिनिटं आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे। तर 5 मिनिटांमध्ये इथे बघा पाणी सुद्धा गरम झालेलं आहे झाकणामधलं। आता हे पाणी आपण सर्व टाकूया या कुकर मध्ये आणि यात टाकूयात चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊयात एकदा। आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला मध्यम गॅसवरती 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। मटण शिजते तोवर आपण एक वाटण करूयात। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे पाव वाटी सुको खोबरं आणि ते मी पातळ कापून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेलावरती हे सुको खोबरं आपण छान लालसर होईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घेऊयात। इथे आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये घालूयात एक छोटा चमचा जिरं आणि ते सुद्धा आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे या खोबऱ्यामध्ये। जिरं मिनिटभर परतून झालं की हे खोबरं आणि जिरं आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर इथे खोबरं थंड झालेलं आहे तर यामध्ये आपण एक घालूयात हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि याचं बारीक वाटण करून घेऊयात। तर इथे आपलं वाटण झालेलं आहे आणि आता आपण कुकरच्या शिट्ट्या सुद्धा काढून पूर्णपणे मी कुकर थंड करून घेतलेला आहे। तर आपण कुकर उघडूयात आणि तर इथे हे मटण पूर्ण शिजलेलं नाही, थोडं जरा कच्चच आहे। तर आता आपण यामध्ये घालूयात वाटलेलं वाटण सगळं। तर मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकूयात आणि लागलेलं सर्व वाटण सुद्धा आपण यामध्ये टाकूयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी घालत आहे एक बटाटा ज्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि उभे काप करून घेतलेले आहेत आणि बटाटा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि आता आपल्याला कितपत रस्सा पातळ हवाय त्या अंदाजाने आपण यामध्ये घालणार आहोत पाणी। इथे मी जवळपास 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून पूर्णपणे आपण हे मटण शिजवून घेऊयात। मटण शिजवताना कधीही एक्झॅक्ट किती शिट्या घ्यायच्या हे नाही सांगता येत कारण प्रत्येक मटणाची क्वालिटी ही वेगळी असते, त्या अंदाजाने आपल्याला शिट्या काढून घ्यायच्या असतात। तर इथे मी मंद गॅसवरती 2 शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण चेक करूयात हे मटण शिजलं की नाही। त्यासाठी एका चमच्याच्या मदतीने आपण इथला मटणाचा तुकडा तोडून बघूया। तर तुम्ही इथे बघू शकतात अगदी सहज हा मटणाचा तुकडा तुटलेला आहे आणि अजिबात ओव्हरकुक सुद्धा झालेलं नाहीये, मटण व्यवस्थित शिजलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये घालत आहोत 1 चमचा गरम मसाला आणि 2 मिनिटं आपण याला चांगली एक उकळी काढून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकतात आपला बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे आणि अजिबात तो सुद्धा ओव्हरकुक झालेला नाहीये। आणि आता यामध्ये आपण घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छान मिक्स करून घेऊयात। तर इथे तर्रीदार आणि झणझणीत असा मटणाचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे आणि हा मटणाचा रस्सा भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता। रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। पुन्हा भेटूयात।